बाजूला ते काय सांगतायत ते ऐकतोय आणि ते सांगतायत ती वस्तुस्थिती आहे। आणि दुर्दैव असं आहे की ज्याने मार खाल्ला त्याला आत ठेवलं आहे। 5 जण होते, त्यातल्या एकालाच आत ठेवलं आहे जो मारणार आहे, उरलेले 4 जण बाहेर। आम्ही आता CCTV फुटेजची मागणी करणार आहे आणि त्या घटनेच्या आधीचे 5 मिनिटं, नंतरचे 5 मिनिटं आणि तो सगळा एपिसोड बघून या बाबतीत कसा अन्याय झाला आहे हे नक्कीच भविष्यात कळेल आपल्याला। पण एकंदर त्या दिवशी आव्हाड साहेब सापडले नाहीत म्हणून चिडून जाऊन हल्ला करणं, ज्याचे समर्थक होते त्याने आज जाऊन सोडवलं असती भांडणं तरी समजू शकतो की काही इंटेन्शन नव्हतं। पण खुनावून हाच तो हे दाखवण्याचं काम झाल्यावर, हल्ला झाल्यावर स्वतः हे निघून जातात आणि तिथं हल्ला होतो। हे अतिशय, या इमारतीमध्ये असा प्रकार कधी आजपर्यंत झाला नाही। महाराष्ट्राच्या लोकशाही कुठल्या स्तरावर गेली आहे, महाराष्ट्राची विधानसभेचा परिसर कोणत्या स्तरावर गेला आहे याचा एक दुर्दैवाने अतिशय खालच्या पातळीवर ही व्यवस्था पोचायला लागली आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आता लक्षात आलं। आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, पण आम्ही या ठिकाणी हेच सांगतोय आणि वारंवार सांगितलेलं आहे की ह्या विधानसभेचा स्तर फार उंच होता। आपण आपल्या कारकिर्दीत हा स्तर इतका खाली नेण्याची गरज नाही आहे आणि विनाकारण नको ते इश्यूज तयार होत आहेत आणि त्यामुळं दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचा आता प्रचंड गैरसमज होईल। आमदार म्हणजे काय याच्याविषयी देखील आता लोकांची मतं आणखीन बिघडतील असं मला वाटतं, याची मला भीती वाटते। असू शकतो, त्याबद्दल काय आता जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून त्यांना मारहाण करणं ही इच्छा काही लोक बाळगत आहेत आणि रस्त्यावरचे गुंड आणि मवाली अशी जर वागणूक इथं विधानसभेच्या परिसरात येऊन जर करायला लागले तर म्हणजे विचाराने ज्यांचा आवाज रोखता येत नाही, ज्यांना विचाराला उत्तर देता येत नाही, ते असे हातपायीवर आणि गुद्द्यावर येतात। म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अशी लोक आहेत असा त्याचा समज महाराष्ट्रातल्या जनतेचा होतोय। आम्ही हेच वारंवार इथल्या नेत्यांना सांगतोय की फार खालच्या स्तरावर हे प्रकरण जायला लागले।